नमस्कार. अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, महाशिवरात्रीचे व्रत करणार असाल किंवा नसाल तर त्या दिवशी हे महत्त्वाचे नियम आपण सर्वांनी काटेकोरपणे पाळावेत आणि शक्य तेवढे माझ्या माहितीप्रमाणे हे व्रत सर्व शिवभक्त करताना आढळतात. स्त्री, पुरुष, लहान मुलं, वृद्ध बरेचसे भक्त आचरण हे व्रत करत असतात आणि मुळात हे व्रत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. हा दिवसच अत्यंत प्रभावी पवित्र मानला जातो. तर मंडळी, या दिवशी व्रत आचरण करताना कोणते महत्त्वाचे नियम आपण पाळावेत हे आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस होय. शिव एक प्रहरी विश्रांती घेतात. शिवांच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. शिवांच्या विश्रांतीच्या काळामध्ये शिवतत्वांचे कार्य थांबते म्हणजे शिवशंकर ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात. शिवांची समाधी अवस्था म्हणजे स्वतःसाठी साधना करण्यासाठी काढलेला काळ. या काळात विश्वातील तमोगुण स्वीकारत नाही, त्यामुळे तमोगुणांचे प्रमाण प्रचंड पटींनी वाढते म्हणजेच वाईट शक्तींचा दाब मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी भाविक महाशिवरात्रीचे व्रत आचरण करतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व भाविक हे व्रत करताना आपण पाहतो. आपल्याकडून जमेल तशा सेवा या दिवशी केल्या जातात आणि या दिवशी भगवान महादेवांची पूजा नामस्मरण केल्यामुळे कठोरातील कठोर इच्छा देखील पूर्ण होत असते. अवघड कोणतीही गोष्ट असेल तर ती 100% पूर्ण होतेच होते. पण महाशिवरात्रीला कुठले नियम पाळले गेले पाहिजेत, त्यानंतर गर्भवती स्त्रिया यांनी हे व्रत करावं की नाही, त्याचबरोबर मासिक पाळी असेल तर व्रत करावे का, वयोवृद्ध व्यक्ती ज्यांची काही मेडिकल कंडिशन असेल, डायबेटीस किंवा मग इतर कोणत्या व्याधी असतील त्यांनी हे व्रत करावे का किंवा कसे करावे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे. अतिशय पवित्र असा हा दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी जमेल तेवढी सेवा, उपासना, आराधना आपण करावी. हा दिवस वाया न घालवता हे व्रत, उपवास, नामजप आपण करावा आणि जर हे देखील शक्य नसेल तर काही महत्त्वाचे नियम तरी आपण पाळले पाहिजेत म्हणजे त्या दिवसाचे पुण्यफळ आपल्याला मिळेलच व आपल्या हातून काही वाईट घडणार नाही म्हणजे चुका होणार नाहीत आणि हे नियम पुरुष आणि स्त्री सर्वांसाठी सारखेच आहेत. या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सूक्ष्म स्वरूपात का होईना महादेवांचा वास तसेच प्रभाव हा पृथ्वी तलावर जाणवतो आणि जर आपल्या हातून काही नियमांचं पालन झाले नाही, आपल्या हातून चुका घडल्या तर महादेव आपल्याला शासन हे करत असतात म्हणजेच ते आपल्यावर क्रोधितही होतात. जितके ते भोळे भोलेनाथ आहेत, आपल्या साध्या भोळ्या भक्तीलाही ते धावून येतात. पण या उलट आपल्या हातून जर काही चुका झाल्या तर महादेव आपल्यावर क्रोधितही होत असतात. त्यामुळे या दिवशी काही चुकूनही आपण करू नये. हा दिवस महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आतापर्यंत काही चुका झाल्या असतील पण यापुढे त्या होणार नाही त्याची आपण पुरेपूर काळजी घ्यावी. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून शक्यतोवर सूर्योदयापूर्वी आपण उठावं. लहान मुलं, वयस्कर या व्यक्तींसाठी हे नियम नाहीत, पण तुमच्या आमच्यासारख्यांसाठी ज्यांची प्रकृती व्यवस्थित ठणठणीत आहे त्यांनी लवकर उठावं. तसंच शक्यतोवर महाशिवरात्रीला गव्हर्मेंट हॉलिडे असतो, त्यामुळे लवकर आपण उठावं. हा दिवस प्रभावी तसेच विशेष मानला जातो. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल, काळे तीळ किंवा गोमूत्र टाकावे किंवा पंचद्रव्य टाकून छान स्वच्छ स्नान करावं. या दिवशी पांढरे वस्त्र शक्य तेवढं आपण परिधान करावेत. चुकून देखील आपण काळे वस्त्र परिधान करू नयेत. इतर रंग हवं तर तुम्ही घालू शकता. एक वेळ दुसरे वस्त्र घातले तर चालतील, पण काळे वस्त्र आपण अजिबात परिधान करायचे नाहीत. शक्यतोवर पांढरे शुभ्र वस्त्र या दिवशी परिधान करावे. त्यानंतर सूर्य देवाला तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घेऊन अर्घ्य द्यावे. जवळपास शिवमंदिर असेल तिथे जाऊन पूजा करावी. पण घरामध्ये शिवलिंग असेल तर प्रत्यक्ष पूजा कशी करावी याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तसेच अभिषेक कसा करावा ही संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे. महादेवांच्या पूजेमध्ये पांढरी फुलं, बेल, दूध, पाणी, फळे, भस्म, चंदन या सर्व गोष्टी लागतात. दीप, धूप, नैवेद्य आपण अर्पण करावा. तसंच घर उंबरठा स्वच्छ करून त्या ठिकाणी सुंदर छान अशी रांगोळी काढावी.
प्रत्येक सणासुदीच्या दिवशी या गोष्टी घरामध्ये आपल्या झाल्याच पाहिजेत। यानंतर शिवलिंगावर दही, दूध, मध, पाणी, साखर यांचा अभिषेक करावा, म्हणजेच काय तर पंचामृताने अभिषेक करावा। त्यानंतर या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपत्र, पांढरे फुलं अर्पण करावीत। बेलपत्र फाटलेले, खराब नसावे। बेलपत्र पालथेट शिवपिंडीवर अर्पण करावं। बेलपत्र नेहमी विषम संख्येमध्येच आपण अर्पण करावं। तसेच या दिवशी उपवास करण्याच्या देखील पद्धती आहेत। संपूर्ण महाशिवरात्रीचं व्रत पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो। तसेच या उपवासाला भगर म्हणजेच वरई चालत नाही। तुम्ही साबुदाणे, फळं, दूध, खजूर, राजगिरा, त्यानंतर शिंगाडा पिठाचे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता। खजूर, इतर ड्रायफ्रुट्स हे तुम्ही या उपवासाला ग्रहण करू शकतात, पण भगर म्हणजेच वरई या उपवासाला चुकून सुद्धा खाऊ नये। दुसऱ्या दिवशी अगदी सात्विक अन्न खाऊन हा उपवास सोडला जातो। उपवास सोडताना रुईचे पान स्वच्छ पुसून किंवा धुवून घ्यावे आणि ते देवघराजवळ ठेवून त्यावर दही भाताचा नैवेद्य आपण प्रथम महादेवांना अर्पण करावा आणि तोच आपण खाऊन मग हा उपवास सोडावा। अजून काही महत्त्वाचे नियम आहेत ज्या चुका 99% लोक करत असतात, ते म्हणजे सुट्टी असल्याने केस कापणे किंवा पुरुषांनी दाढी किंवा केस कापणे, नखे कापणे, तसेच महिलांनी देखील चुकून देखील केस कापू नये। या गोष्टी आवर्जून या दिवशी टाळाव्यात। या दिवशी मांसाहार प्रकर्षाने पूर्णपणे बंद ठेवावा। मद्यपान, धूम्रपान करू नये। हा दिवस पवित्र प्रभावी मानला जातो, त्यामुळे या गोष्टी चुकून देखील आपण करू नये। अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी घरात भांडण, कटकटी, वादविवाद होणार नाही त्याची पुरेपूर काळजी घ्यावी। महाशिवरात्रीचा दिवस खूपच पवित्र आणि शुभ मानला जातो, त्यामुळे घरातील वातावरण आनंदी, मंगलमय ठेवावे। तसेच मोठ्यांचा अपमान करू नये, कुणाशी खोटं बोलू नये। या गोष्टी दिसायला लहान लहान वाटतात, पण असं चुकीचं वर्तन केले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आणि महादेव कठोर शासन देखील करताना आढळतात। या गोष्टी बऱ्याच पौराणिक कथेमध्ये सांगितल्या जातात की जेव्हा कुणी चुकीचं आचरण करतो तेव्हा देवादिदेव महादेव तिसरा डोळा उघडतात व कठोर शासन देखील करताना आपण बऱ्याच कथाही ऐकलेल्या आहेत। म्हणून कुणाचंही मन दुखावले जाणार नाही असं वर्तन करू नये। कुणाचाही तळतळाट लागणार नाही याची प्रकर्षाने काळजी घ्यावी, कारण कुणाचेही दिलेले आशीर्वाद वाया जात नाही, तसाच मनातून निघालेला तळतळाट देखील वाया जात नाही। त्यामुळे या पवित्र दिवशी महादेव क्रोधित होऊन आपल्याला कुणाचाही शिव्याशाप लागणार नाही तसं आपण चांगलं आचरण करावं, म्हणजे सुख आपल्या पदरात पडेल। तसंच या दिवशी आपली वागणूक सर्वांप्रती चांगली ठेवावी। या दिवशी कुणालाही उधार उसनवार पैसे देऊ नयेत। मदत करताना विचार करूनच ती करावी आणि खरंच कुणाला मदतीची आवश्यकता असेल त्यावेळी मदतही करावी, म्हणजे परिस्थिती पाहून मग आपण निर्णय घ्यावेत, कारण पैसा म्हणजे आपली लक्ष्मीच असते। अशा पवित्र दिवशी ती कुणालाही देऊ नये। नीट विचार करूनच कृती करावी आणि सायंकाळी कुणालाही पैसे देऊ नये। तुम्ही सकाळी हवं तर देऊ शकता। तसंच या दिवशी दारात कुणी आलं, प्राणी, तसंच मागणारी कुणी व्यक्ती, त्यांना काहीतरी खायला द्यावं, रिकाम्या हाताने पाठवू नये। तसेच या दिवशी पुरुष, महिला यांनी पायात चप्पल घालू नये। चामड्याच्या वस्तू वापरू नये। चामड्याचे बेल्ट, पर्स, इतर पुरुषांचे वॉयलेट वगैरे या दिवशी वापरू नये। चामड्याच्या वस्तू जनावरांच्या कातडीपासून बनवल्या जातात आणि चामडे महादेवांच्या कुठल्याही पूजेमध्ये चालत नाही। स्त्रियांनीही चामड्याची चप्पल, पर्स घालून मंदिरात जाऊ नये। सेवा करताना महिलांनी साडी, कुंकू, बांगड्या या सर्व सवाष्ण अलंकार आपण परिधान करूनच सेवा कराव्यात। पूजेदरम्यान डोक्यावर पदर घ्यावा किंवा ओढणी घ्यावी। तर या अगदी छोट्या गोष्टी आहेत, पण प्रकर्षाने आपण या लक्षात ठेवाव्यात। तसेच या दिवशी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान करू नये। शिवपूजेमध्ये धोत्र्याचं फूल, फळ, पांढरे फुलं, अखंड अक्षदा, बेलपत्र, पिवळे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचं कच्चं दूध या सर्व वस्तू अर्पण केल्या जातात। थंड वस्तू महादेवांना अर्पण कराव्यात। गरम दूध अर्पण करू नये। कच्चं दूध म्हणजेच न तापलेलं दूध आपण अर्पण करावं। ऊसाचा रस थंड अर्पण करावा। मध, शमीची पानं अर्पण करावीत। या सर्व वस्तू अर्पण केल्याने निश्चितच आपल्याला फळं हे प्राप्त होतात। तसेच तुळशीची पाने महादेवांना अर्पण केली जात नाही। त्याचबरोबर हळदी कुंकू देखील अर्पण केले जात नाही। यासोबतच चाफ्याचे फुलही अर्पण करू नये। तसेच पूजेमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करू नये। तसेच महादेवांच्या मंदिरात अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते, पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही। निदान डावीकडून किंवा उजवीकडून जिथून जागा असेल
पण अर्धीच प्रदक्षिणा आपण घालावी। या दिवशी शिवलिंगावर मस्तक कधीही टेकवू नका, दोन्ही हात लावूनच नमस्कार करावा। ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवावी। तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावं, हा नियम आवर्जून पाळावा। या दिवशी निषिद्ध कालामध्ये पूजा केली जाते। या दिवशी जागरणाला देखील विशेष महत्त्व आहे, तसा नियम देखील सांगितलेला आहे। निषिद्ध काल रात्री 12:23 पासून 1:12 शिवपूजन मध्यरात्री तुम्ही करू शकता। अतिशय चांगला मुहूर्त हा आहे, किंवा नाहीच जमलं तर सायंकाळी तुम्ही ही पूजा केली तरीही चालेल। म्हणजे 26 तारखेला रात्री 12 नंतर 27 तारखेला किंवा मग 26 तारखेला प्रदोष काळातही तुम्ही ही पूजा करू शकतात, तरीही चालेल। उपवासाच्या बाबतीत काही नियम सांगायचे झाले तर गर्भवती महिलांनी घरी शिवलिंगाची पूजा करावी। मंदिरात जाणे टाळावं, कारण मंदिरात शिवलिंगावर नागदेवताही असतात। त्यांची सावली बाळावर म्हणजेच गर्भावर पडू नये, कारण सावली जरी पडली तरी कालसर्पदोष लागतात। म्हणून घरच्या घरी जमेल तशी सेवा आपण करावी। उपवास सुद्धा जसा जमेल झेपेल खाऊन पिऊन, म्हणजे उपवासाचे पदार्थ, फळं, ज्यूस हे खाऊनच तुम्ही उपवास करावा। प्रकृती सांभाळूनच आपण हा उपवास करावा। साबुदाणा खाणं मात्र टाळावं, कारण पचायला तो जड असतो। दूध, ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता। जर कुणाला काही आजार असतील, गोळ्या वगैरे चालू असतील, त्यांनी देखील फळं, ज्यूस घेऊन मग हा उपवास करावा। मासिक पाळी जर असेल तर पूजा वगैरे न करता अशा महिलांनी यूट्यूबवर शिवलीलामृत जे काही मंत्र स्तोत्र असतील ते श्रवण करावेत। मानसिक पूजा तेवढी तुम्ही करावी। मनातल्या मनात जप ध्यान तुम्ही करावं। शक्य तेवढं आपली दैनंदिन कामं करताना देखील या दिवशी जप आपण करत राहावा। या दिवशी सेंदव मिठाचा वापर आवर्जून करावा। दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना रुईच्या पानावर दही भात ठेवून महादेवांना अर्पण करून मग हा उपवास सोडावा। काही भाविक हा उपवास निर्जला देखील करतात, म्हणजेच काहीही न खाता न पिता हा उपवास केला जातो। शरीराची काळजी घेऊनच आपण निर्जला उपवास करावा। जे लोक उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न जसं कांदा लसूण खाणं टाळावं। निदान उपवास करत नसाल तर हे नियम तरी आपण काटेकोरपणे पाळावेत। उपवासात दूध, फळं, फराळाचे पदार्थ खावीत। तर मंडळी, हा उपवास खूप प्रभावी मानला जातो। या दिवशी महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर हे सर्व नियम आपण आवर्जून पाळावेत आणि महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावा। तर अशा प्रकारे हे सर्व नियम प्रकर्षाने पाळून महाशिवरात्रीचं व्रत आपण आचरण केलं तर आपल्याला निश्चितच शुभ फळंही प्राप्त होतील। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।